गुंडाविरोधी पथकाने एक देशी बनावटीचे पिस्टल आणि 2 जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या इसमास केले जेरबंद। माननीय श्री संदीप कर्दिक, पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी गुंडाविरोधी पथक यांना नाशिक शहरात होळी आणि रंगपंचमी उत्सवाच्या अनुषंगाने अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमावर लक्ष ठेवून कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते। त्या अनुषंगाने आणि माननीय श्री प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त गुन्हे, माननीय संदीप मिटके, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथक नाशिक शहरात अवैध शस्त्रे आणि सराईत गुन्हेगार चेक करून त्यांच्यावर वेळोवेळी कारवाई करीत आहे। त्या अनुषंगाने दिनांक 1 मार्च 2025 रोजी गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे, पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, अशोक आघाव असे नाशिक रोड आणि उपनगर पोलीस ठाणे हद्दीत गस्त करून टवाळखोर इसमावर कारवाई करीत असताना पोलीस अंमलदार गणेश भागवत यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सुंदरनगर देवळाली गाव नाशिक येथे एक इसम स्वतःजवळ बंदूक कमरेला लावून फिरत आहे। त्यावरून सदरची माहिती माननीय श्री प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त गुन्हे, माननीय संदीप मिटके, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुंदरनगर देवळाली गाव नाशिक या परिसरात गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांनी सापळा लावला असता इसम नामे जय उर्फ मारी वाल्मिक घोरपडे, वय 21 वर्ष, राहणार सुंदरनगर देवळाली गाव नाशिक यास पोलिसांची चाहूल लागताच तो सुंदरनगर कडून रोकडोबावाडीकडे पळत सुटला। पथकाने त्यास पाठलाग करून शिताफीने ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक देशी कट्टा, अग्निशस्त्रे आणि 2 जिवंत काडतुसे असा एकूण 32,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला। सदरचा एक देशी कट्टा, अग्निशस्त्रे आणि 2 काडतुसे हस्तगत करण्यात आले असून सदर इसमावर भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे आणि माननीय पोलीस आयुक्त सो यांच्या विनापरवाना अग्निशस्त्र बाळगण्याच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केले म्हणून पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस ठाण्याचे ताब्यात देऊन गुन्हा नोंद केला आहे। सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्दिक, पोलीस आयुक्त नाशिक शहर, माननीय श्री प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त गुन्हे, माननीय संदीप मिटके, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे, मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, सुनील अडके, प्रदीप ठाकरे, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, अशोक आघाव, सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे।